चला तर आज आपण रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रत्नागिरी यांची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली 179 पदासाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। संकेतस्थळावर अर्ज करण्यासाठी तुम्हाला 1 ऑगस्ट 2024 ते 9 ऑगस्ट 2024 पर्यंतची ऑनलाईन वेळ देण्यात आलेली आहे। तर त्याच्यासाठीचं हे संपूर्ण डिटेल आहे। परीक्षा शुल्क संकेतस्थळावर अद्ययावत केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। उमेदवारांना परीक्षा शुल्काची रक्कम रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड रत्नागिरी बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये रोखीने भरणा करता येईल। त्यानंतर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरताना स्वतःचा ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक अचूक भरणे आवश्यक असणार आहे। संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरतेवेळी अर्ज भरण्यास तांत्रिक अडचणी आल्यास तुम्हाला इथं कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे हेल्पलाईन नंबर तसेच ईमेल आयडी देण्यात आलेला आहे, त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता। उमेदवाराने अर्ज भरताना ज्या पदासाठी तो अर्ज करत आहे तर पदासाठी आवश्यक लागणारी पात्रता जी आहे तर ती धारण करणारा असावा। अपात्र अर्जाबाबत अर्जदारासोबत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार करता येणार नाही। त्यानंतर सदर भरती प्रक्रियेदरम्यान बँकेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेच्या अद्ययावत माहितीचे अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील। त्यानंतर हे संपूर्ण डिटेल जे आहे तर ते कुठल्या कुठल्या पदासाठी किती जागा आहेत, वयोमर्यादा काय आहे आणि त्या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता। तर व्यवस्थापक या पदासाठीच्या 3 जागा आहेत। वयोमर्यादा 25 ते 40 आहे आणि याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे। उपव्यवस्थापकच्या 6 जागा आहेत। वयोमर्यादा 25 ते 40 आहे। लागणारी शैक्षणिक पात्रता पुढील रकान्यामध्ये देण्यात आले, ते तुम्ही व्यवस्थित बघा। त्यानंतर लिपिक या पदासाठीची एकूण पदे जे आहेत ते 131 आहेत। वयोमर्यादा 21 ते 40 आहे। उमेदवारास मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा। त्यानंतर त्यांना उमेदवाराने MSc जी आहे तर ती केलेली असावी। त्यानंतर इंग्रजी आणि मराठी लेखन परीक्षा पास झालेला असावा। त्यानंतर तुम्हाला हे जे आहे शिपाई पिऊन या पदासाठी जी 39 जागा आहेत। वयोमर्यादा जी आहे तर ती 18 ते 40 आहे आणि उमेदवार हा 10वी पास असावा। त्यानंतर पुढचं जे आहे तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला 1 ऑगस्टपासून सुरुवात झालेली आहे। शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा तसेच मूळ कागदपत्र असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील त्याच्या संदर्भातले डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेले आहे। पदानुसार वेतन श्रेणी जी आहे तर ती अशी असणार आहे, तर त्याचा रकाना व्यवस्थित देण्यात आलेला आहे, ते तुम्ही व्यवस्थित बघा। वयोमर्यादा आणि वेतन श्रेणी याच्यामध्ये देण्यात आलेले आहे, तर ते तुम्हाला तुमच्या पदानुसार बघायचं आहे। व्यवस्थापकीय या पदासाठीचा सुरुवातीचा पगार जो आहे तर तो किती असेल। त्यानंतर लिपिक या पदासाठी 21,855 आणि शिपाई पदासाठी 19,990 असा पगार असणार आहे। त्यानंतर ऑनलाईन परीक्षा जी आहे तर ती कशा प्रकारे होणार आहे, कागदपत्र पडताळणी व मुलाखत त्याच्या संदर्भातलं पण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे। तर संपूर्ण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे, ते तुम्ही व्यवस्थित बघा। कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत, अर्ज कसा करायचा आहे, हे संपूर्ण डिटेल याच्यामध्ये आहेत त्याच्या संदर्भातलं। त्यानंतर तुमची परीक्षा झाल्यानंतर मुलाखती संदर्भातलं देण्यात आले 10 गुणांची मुलाखत असणार आहे। 10 पैकी 5 गुण संबंधित उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येतील व उर्वरित 5 गुण मौखिक मुलाखतीसाठी देण्यात येतील। त्यानंतर उमेदवाराचा अंतिम निवड सूची जी आहे तर त्याच्यामध्ये मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून एकूण 100 गुणांपैकी गुणानुक्रम गुणासह अंतिम निवड सूची व प्रतीक्षा आधी तयार करण्यात येईल, याचीही सर्वांनी नोंद घ्यायची आहे। परिवीक्षाधीन कालावधी प्रोबेशनल पिरियड जो आहे तर तो 6 महिन्याचा असणार आहे। परीक्षा शुल्क जे आहे तर ते असणार आहे 847.46 रुपये प्लस 152.54 GST म्हणजे 1,000 रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे। रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रत्नागिरी यांच्या कोणत्याही शाखेत जाऊन तुम्ही तिथं अर्ज म्हणजे परीक्षा शुल्क भरू शकता। ऑनलाईन परीक्षेसंदर्भात उमेदवारांना माहिती सूचना ज्या आहेत त्या पण देण्यात आलेल्या आहेत। त्या संपूर्ण डिटेल जे आहे तर ते मी आपल्या टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर हे जाहिरातीचा PDF उपलब्ध करून दिलेला आहे, तिथून तुम्ही चेकआउट करू शकता। लिपिक पदासाठीच्या भरपूर पदं आहेत, तर तुम्ही इच्छुक असाल तर इथं नक्की अर्ज करा। 179 पदासाठीची ही भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। इच्छुक उमेदवारांनी नक्की अर्ज करा। याचे डिटेल वाचण्यासाठी टेलिग्राम चॅनलवरनं हे PDF बघून घ्या। माहितीमध्ये तुम्हाला कुठली वेगळी माहिती हवी असेल याच्या संदर्भातली तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जायला विसरू नका। धन्यवाद।